spiritual father. यावेळेला मी तुमचे जे आध्यात्मिक पिता पास्टर आहेत त्यांचे मी धन्यवाद मानतो. I thank your spiritual father, your papa. तुमचे आध्यात्मिक पिता तुमचे पप्पा यांचे मी उपकार मानतो. I thank him for giving an opportunity. यावेळेला तुम्ही जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. I thank Pastor Yogesh, who was taking so much stress, traveled so many hours, and done his best to bring us here. पास्टर योगेश यांचे देखील आभार मानतो की त्यांनी खूप मोठ्या प्रवासानंतर आम्हाला या ठिकाणी या सुंदर ठिकाणी I आणले. saw this man of God had great zeal for God. आणि निश्चितपणे त्या देवाच्या सेवकामध्ये एक देवाचा आत्मा कार्यरत आहे. Amen. आमेन. And I thank God for giving this chance for us to minister to you. आणि यावेळेला तुम्ही आम्हाला जी सुंदर संधी दिली देवाची सेवा तुमच्यामध्ये करण्याची त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. So, before I start talking, I like to tell about myself. आणि सुरुवात करण्या अगोदर मला माझ्याविषयी काही सांगायचं आहे. Amen. आमेन. I saw God. I came to know God. मुझे यीशु मालूम पड़ा when I was 16 years. 16 वर्षापूर्वी मला प्रभू येशू ख्रिस्ताची जाणीव झाली. मला माहिती झाला प्रभू येशू. Till then, I was a born Christian. मी जरी एक जन्मतः ख्रिस्ती व्यक्ती होतो, But I received Holy Spirit when I was 16 years. पण जेव्हा मी 16 वर्षाचा होतो तेव्हा पवित्र आत्मा माझ्या जीवनामध्ये आला. So when I received Holy Spirit, ज्यावेळेला माझ्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचा प्रवेश my झाला spiritual eyes opened at that age. आणि माझी आध्यात्मिकता त्यावेळेला देवाने उघडलेली अशी आहे. Very powerful time. तो अतिशय सुंदर आणि अतिशय प्रभावी वेळ होता. 18, 19 and all, I started going to ministry with other pastors and other things. आणि त्यावेळेला मी दुसऱ्या पास्टरांबरोबर सुरुवात केली माझ्या मिनिस्ट्रीची, माझ्या सेवा कार्याची. But I thought that I will do ministry with my own money. त्यावेळेला मी असं विचार करतो की मी माझ्या स्वतःच्या पैशाने देवाचं कार्य करेन. So I left 21 years. I left everything and I got into business. आणि मी सर्व काही 21व्या वर्षामध्ये सोडून दिलं आणि बिझनेस करायला, व्यवसाय करायला सुरुवात केली. And I became very, very progressive and prosperous. आणि देवाने मला माझी खूप भरभराट केली. देवाने मला सर्व काही दिलं. 21 to 34, 35, I became so much big in business that I started signing contracts with companies, and I was the youngest businessman with so much achievements. आणि 21 वर्षापासून 35 वर्षापर्यंत देवाने मला भरभरून दिलं. मी त्यावेळेचा सर्वात लहान असलेला सर्वोत्कृष्ट असा व्यावसायिक होतो. मी त्यावेळेला कॉन्ट्रॅक्ट घेत होतो कंपनी बरोबर. माझं खूप काही चांगलं चाललेलं आहे. Became very prosperous. आणि माझी खूप भरभराट होती. But I learned something which was not good for Christianity. पण मी असं काहीतरी शिकलो की जे ख्रिस्ती जीवनासाठी चांगलं नाही. I got into alcoholism. Drinking. आणि मी त्यावेळेला एका दारूच्या नशेमध्ये गेलो. And I used to spend lakhs of rupees only for drinking. आणि फक्त ते पिण्यामध्ये माझे लाखो रुपये जात होते. And I know that I'm going away from God. मला कळत होतं की मी हळूहळू देवापासून दूर जात आहे. And I thought Holy Spirit left me. आणि पवित्र आत्मा मला सोडून चालला होता. I thought that my calling left me. मी विचार करत होतो की माझं देवाचं जे पाचारण आहे तेही माझ्यापासून दूर जात आहे. I thought God will not talk to me again. मी असं विचार करत होतो की देव कदाचित परत माझ्याशी बोलणार नाही. I thought my relationship with God broke. माझा देवाबरोबरचा संबंध तुटला. So I drank more. त्यामुळे मी आणखीच प्यायला लागलो. I drank more. आणखी पित होतो. I partied more. आणखी पार्टीज करत होतो. Because anyway, Jesus is not there. कारण काही केलं तर शेवटी ख्रिस्त तिथं नाहीये असं मला वाटत होतं. But one day when I was sitting in the bar drinking, to drink, एक दिवस मी त्या मद्यालयामध्ये त्या बारमध्ये दारू पिण्यासाठी बसलेलो होतो. I'm sitting there. मी तिथं बसलो होतो. Jesus came down to the bar. प्रभू येशू ख्रिस्त त्या बारमध्ये आले. He came and told me one word. आणि त्यांनी येऊन मला एक शब्द सांगितला. Do you think I called you for this? त्यांनी मला विचारलं
विचारलं की तुला वाटतंय का मी तुला याच्यासाठी पाचारण केलं, याच्यासाठी बोलवलंय? And I started crying in the bar. आणि मी तिथे त्या दारूच्या अड्ड्यामध्ये त्या बारमध्येच रडायला लागलो. And I got refilled by the Holy Spirit in the bar. आणि त्या बारमध्ये बसलेला असताना देवाचा पवित्र आत्मा मला भरू लागला. And that day I got up and came out from that. आणि त्या दिवशी मी उठलो आणि त्यातून बाहेर पडलो. And then my ministry started. आणि मग माझी सेवा कार्य तिथून पुढे सुरू झाली. Amen. You can forget God. तुम्ही देवाला विसरू शकता. You can sin. तुम्ही पाप करू शकता. But God is faithful. पण देव विश्वासू आहे. He loves you. तो तुमच्यावर प्रेम करतो. He never leaves you. तो कधीही तुम्हाला सोडत नाही. We may go away from Him. कदाचित आम्ही देवापासून दूर जाऊ. We may forget our calling. आम्ही त्याच्या पाचरणाकडे लक्ष देणार नाही. But God once touches you. पण जर देवाने एकदा तुम्हाला स्पर्श केला, If one God's anointed you, एकदा देवाने तुम्हाला अभिषेक केला, it will never go away from you. तो कधीच तुमच्यापासून दूर होत नाही. Amen. So, knowing Jesus and receiving Jesus are two things. देवाला ओळखणं आणि देवाला आमच्या जीवनामध्ये घेणं या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी. New Testament. नवीन करार, Jesus died येशू ख्रिस्त मृत्यू पावला and He went to heaven. आणि तो देवाकडे स्वर्गामध्ये गेला. But when He went to heaven, पण जेव्हा तो त्या स्वर्गाकडे जात होता, while He went to heaven, तो का स्वर्गात गेला? He said, I will not leave you like an orphan. तो म्हणतो मी तुम्हाला निराधार असं सोडणार नाही. Orphan. तुम्हाला मी निराधार सोडणार नाही, अनाथ सोडणार नाही, अनाथ सोडणार नाही. He won't leave you as an orphan. तो तुम्हाला अनाथ सोडणार नाही. There's a father for you. तो तुमचा पिता आहे. He turned and gave His breath, His spirit to you as Holy Spirit. त्याने त्याचा श्वास, त्याचा आत्मा तुम्हाला दिला, पवित्र आत्मा म्हणून. Hallelujah. So who all receives Holy Spirit, you are not an orphan. Your Father is inside you. आणि ज्यामुळे ज्यांना कोणाला देवाचा पवित्र आत्मा मिळालाय तो अनाथ नाहीये, तर पवित्र आत्मा देवाच्या स्वरूपामध्ये तुमच्या आत आहे. Hallelujah. To receive this Holy Spirit, this process is called anointing. या पवित्र आत्म्याला धारण करणे या प्रक्रियेला अभिषेक होणं म्हणतात. Hallelujah. So, if a program, imagine a program where I am giving my authority to you, I am the manager or CEO or a boss, I am making him a boss in my place. जर मी माझे सर्व अधिकार एक प्रमुख म्हणून जर दुसऱ्या व्यक्तीला दिले माझ्या ठिकाणातल्या, So I give him the credentials or I give him the authority. त्यावेळेला मी त्यांना सर्व ते अधिकार, सर्व असलेला माझा जो अधिकारपण आहे ते त्यांना मी देतो. That's another word of called anointing. त्याच शब्दाला दुसरीकडे असं म्हणलं जातं अभिषेक करणं. So anointed people are equal like Jesus in the world. त्यामुळे ज्यांना अभिषेक झाला आहे ते लोक प्रभू येशू ख्रिस्तासारखे आहेत. Amen. मैंने एक चीज देखा अंदर आने के टाइम. How much of you किसमें हिंदी आता? हिंदी येते सर्वांना? हिंदी समजतं? ओके. मैं अंदर आने के टाइम में मैं एक बात देखा. मैंने उधर बैठा था, मैंने एक बात देखा. इधर परिशुद्धात्मा भरा है. मैं आने से पहले ये चर्च एक ब्लेसिंग चर्च है. ये चर्च एक ब्लेसिंग है. इधर परिशुद्धात्मा भरा है.
और इसके ऊपर आदमी के शेप में मैंने एक दूध इधर बैठा हुआ देखा था। और एक दूध है एंजल ऑफ डिलीवरेंस। ये मिनिस्ट्री डिलीवरेंस के लिए फेमस हो जाए। सर्वांना कळालं? आवश्यकता नाही. ओके, ज्या वेळेला मी आतमध्ये आलो त्यावेळेला मला एक गोष्ट जाणवली की अशी की पवित्र आत्म्याने या ठिकाणाचा ताबा घेतलेला आहे. विशेष करून त्यांना एक दूत या ठिकाणी बसलेला दिसला, जो दूत मुक्तीचा दाता आहे. आणि हे चर्च लवकरच सर्वांना मुक्त करणारं चर्च होणार आहे. ये आशीर्वाद 17 years back गॉड ने तुमको दिया। 17 वर्षापूर्वी देवाने तो आशीर्वाद पास्टरना दिलेला आहे. तुम्हारा कॉलिंग और तुम्हारा बैकअप पावर यीशु ने तुमको इसको दिया। परमेश्वराने तुम्हाला पाचारण केलं आणि तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे. हालेलुया. तुम्हारा फादर जो है वो एक अच्छा अभिषेक का तुमचा स्वर्गीय पिता हा एक चांगल्या प्रकारे तुमचा अभिषेक करतो. तुमचा जो स्पिरिच्युअल फादर आहे, तुमचा आध्यात्मिक पिता जे आहे ते देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे अभिषेक करत आहे. जब एक व्यक्ति को अभिषेक होता है उसका मतलब है यीशु का पावर उसके साथ एक्सचेंज होना। ज्यावेळेला एका व्यक्तीला अभिषेक होतो त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य त्या व्यक्तीमध्ये येणं याला अभिषेक आम्ही म्हणू शकतो. जब पावर एक्सचेंज होता, ज्यावेळेला सामर्थ्य बदललं जातं एकमेकांमध्ये, तो बाकी सब लोग उसको सेलिब्रेट करते हैं, है कि नहीं? त्यावेळेला बाकी सर्व लोक त्याचा उत्सव करतात. बरोबर आहे का? तो कैसे सेलिब्रेट किया? सब हाथ लगा के जब एक्सचेंज होता क्या करते? सब लोग ताली मारते हैं। टाळी वाजवतो आपण त्यावेळेला. बरोबर आहे का? करेक्ट है। आज वैसा ही सब लोग को एक नेक्स्ट लेवल का मैं अभिषेक हुआ लोग देखा हूँ, लेकिन मैं कुछ लोग को अटैक भी देख रहा हूँ। मला या ठिकाणी जाणवतंय की अभिषेक अनेक जणांना झालेला आहे, परंतु काही लोकांवरती सैतानी हल्ला देखील झालेला मला दिसतो. लेकिन वो आज सब क्लियर हो जाएगा पण आज ते सर्व काही व्यवस्थित होईल. और आज तुम्हारे ऊपर अभिषेक आएगा आणि आज तुमच्यावरती देवाचा अभिषेक येणार आहे. तो हम इसको सेलिब्रेट करना। आम्ही त्याचा उत्सव करणार आहोत. अपने आप के लिए ताली बजा लो। राबा शेख तेरे 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 राबा मैं राबा शेख रे तेरी बाबा 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 साला रे तेरी मेरी बाबा बाबा शेख होली स्पिरिट फायर। अनंत सबका अभिषेक करो, सबका अभिषेक करो, अभिषेक करो। होली स्पिरिट फायर कादे शाबाला नदार नदारो रकतरबो शेबे रिबेबे शंगा रिकेतेबे शंदे। यस, रिसीव। पवित्र आत्म्याचा स्वीकार करा तुम्ही. यस, रिसीव टुडे। या पवित्र आत्म्याचा या ठिकाणी तुम्ही स्वीकार करा. फायर ऑफ द होली स्पिरिट। आज देवाचा आगडी इथे उतरत आहे. आज एक परिशुद्धता होलीनेस विल कम अपॉन यू। आणि आजच्या दिवसामध्ये देव तुम्हाला शुद्ध करत आहे. बाहर नहीं, तुम्हारा आत्मा को अंदर, योर सोल विल बी सो अनॉइंटेड that if you go to your house will become holy. केवळ वरतून नाही तर देव तुमचा आत्मा स्वच्छ करत आहे. देव तुमचा आत्मा स्वच्छ करत आहे. ज्या वेळेला तुम्ही घरी जाल त्यावेळेला निश्चित तुमच्यामुळे तुमचं घर आशीर्वादित होईल. हालेलुया। तो अभिषेक इतना इंपॉर्टेंट है कि एक व्यक्ति को बिना अभिषेक उसको ए वर्ल्ड में, इन दिस वर्ल्ड इट इज पावरलेस।
अभिषेक इतकं महत्वाचा आहे की जर तुम्हाला अभिषेक नसेल तर तुमच्यासाठी हे जग जे आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रस नसेल, कुठल्याही प्रकारचं सामर्थ्य नसेल, Useless. त्याचा काही उपयोग नसेल तुम्हाला. बाइबल में बोलता है Jesus' disciples were chasing out demons in the name of Jesus. पवित्र शास्त्रामध्ये लिहिले की प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य हे जेव्हा शैतान काढण्यासाठी त्या ठिकाणी बाहेर गेलेले होते, They were chasing out demons and healing people in Jesus' name. त्यावेळेला ते त्या शैतानाचा मागोवा करत होते, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने लोकांना बरे करत होते. So, other people who were not disciple of Jesus, जे इतर लोक होते ते प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य नव्हते, they also copied. त्यावेळेला ते पण ते बघत होते. इंडिया में भी ज्यादा होता है वो. आणि Copy मारना. ती लोक त्या पद्धतीने ती कॉपी करत होते. आपल्याकडे भारतात पण कॉपी करणं खूप आहे. तुम एक स्टाइल करेगा, दूसरा नेक्स्ट डे दूसरा वो लोग देख के वो भी वही स्टाइल करेगा. तुम्ही आज एक स्टाईल केली तर दुसऱ्या दिवशी दुसरा पण तसंच करतो. आमेन. आमेन. तो ये लोग भी कॉपी किया कि यीशु के नाम पे शैतान को बोला यीशु के नाम पे जाओ. आणि त्या दुसऱ्या लोकांनी पण त्याप्रमाणे त्या शिष्यांप्रमाणे कॉपी करून येशूच्या नावात शैतानाला म्हणले निघून जा. शैतान ने बोला जीसस मुझे मालूम है, पॉल मुझे मालूम है, तुम कौन हो? आणि शैतान म्हणाला की येशू ख्रिस्त मला माहिती आहे, पौल मला माहिती, पण तू कोण आहेस? मतलब ये दो लोग अभिषेक हुआ लोग हैं. उसका मतलब था ये लोग अभिषेक का व्यक्ति है. याचा अर्थ ते दोन व्यक्ती ज्यांना ओळखत होते ते दोन व्यक्ती हे अभिषेक झालेले अभिषिक्त होते. अभिषेक व्यक्ति. तुम कौन हो यीशु का नाम को यूज करने वाला? तो विचारतो तू कोण आहेस प्रभू येशू ख्रिस्ताचा नावाचा वापर करणारा? और वो शैतान उसका कपड़ा सब उतार के मार के भगाया. आणि शैतानाने त्याचे सगळे कपडे काढून त्याला हाणून मारून पळून लावलं. अभिषेक का पावर वो है. अभिषेक जो आहे त्याचा जो असलेली शक्ती सामर्थ्य आहे ते हे आहे. Even darkness will be subjected to you in the name of Jesus. तो जो अंधार आहे तो देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमच्या समोर प्रकाशणार असा आहे. That's the power of anointing. आणि हे सामर्थ्य हे अभिषेकाचं आहे. How much of you all want it? किती जणांना पाहिजे या समयी अभिषेक? किती जणांना अभिषेक हवा आहे? अपना हाथ ऊपर रखो. हात उंच करूया आज मेरे साथ प्रार्थना करो. आणि आज आमच्याबरोबर प्रार्थना करा. यीशु मसीह, प्रभू येशू, मैं तेरे नाम पे I believe you are the true living God. मी विश्वास करतो की तू जिवंत देव आहेस. Anoint me today. या समय मला अभिषेक कर. I don't want to be an orphan. मी अनाथ नाहीये. I don't want to be an orphan. मला अनाथ व्हायचं नाहीये. I want to be your child. मला तुझं लेकरू व्हायचं. Anoint me. मला अभिषेक कर. Holy Spirit is filling you. पवित्र आत्मा या समय तुम्हाला भरत आहे. Holy Spirit is filling you. पवित्र आत्मा या समय तुमच्यामध्ये Zechariah 4:6. Book of Zechariah. या समय आपण जखर्या याचा 4था अध्याय आणि 6वं वचन पाहणार आहोत. जखर्याचा ग्रंथ जुन्या करारातून जखर्या 4था अध्याय आणि 6वं वचन. जखर्या 4:6. कोणी वाचेल का मोठ्याने? तेव्हा त्यांनी मला उत्तर केले, जरुब्बाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. Hallelujah. God's telling here, not by might or not by power,
देव या ठिकाणी सांगतो बलाने नव्हे आणि पराक्रमाने नव्हे, but it's by my spirit. परंतु माझ्या आत्म्याने सिद्धी हो. Hallelujah. हालेलुया. Whatever problem you're going through, कोणत्याही अडचणीतनं जर तुम्ही जात असलास, whatever things looking impossible in your life, तुमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी असतील, you try your best. तुम्ही तुमच्या प्रार्थनेमध्ये असा, But today when Holy Spirit fills you, पण आजच्या दिवसामध्ये परमेश्वराचा पवित्र आत्मा तुम्हाला भरणार आहे it will be possible. आणि आजच्या दिवसामध्ये ती अशक्य गोष्ट तुमच्यासाठी शक्य होणार आहे. Hallelujah. It is not by your might, हे तुमच्या मनाने नव्हे, it's not by power, तुमच्या असलेल्या शक्तीने नव्हे, बलाने नव्हे, it's by your spirit. फक्त आणि फक्त आत्म्याने हे होणार आहे. It's by the Holy Spirit. त्या पवित्र आत्म्याने हे होणार It's आहे. by the Holy Spirit. त्या पवित्र आत्म्याने या It's गोष्टी by the होणार. Holy Spirit. पवित्र आत्म्याद्वारे या So गोष्टी clap होणार. your hands and praise His name. त्यामुळे आपले हात उंच करा, देवाला धन्यवाद द्या, Let's praise His name. त्याच्या नावाला धन्यवाद द्या. Korodara shindere bediraba. मुझे भरो. Holy Spirit मुझे fill करो. परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याने मला भर, Yes, मुझे भरो. मला पवित्र आत्म्याने भर, मुझे भरो. मला तुझ्या देवा पवित्र आत्म्याने भर, मुझे भरो. मला भर, मुझे भरो. मला भर देवा. So everything should be possible by you. सर्व काही शक्य होणार आहे तुमच्याद्वारे, Everything is possible by you. तुमच्याद्वारे सर्व गोष्टी शक्य होणार आहे. Today I receive you. आज मी तुम्हाला धारण करत आहे, I receive you. मी तुम्हाला धारण करत आहे. मुझे भरो, मुझे भरो. हे देवा मला भर तू. अभी एक भरने के टाइम में सब कुछ छोड़ रहा है तुमको. देवा या समय तुम्हाला भरत आहे, तुम्हाला सगळं काही सोडून जात आहे. Yes, every dark force is leaving you. सर्व अंधारी शक्ती तुम्हाला सोडून जात आहे. Every power of the hell is break right now in Jesus' name. प्रत्येक नरक शक्ती तुम्हाला सोडून जात आहे प्रभू येशूच्या नावामध्ये. I speak over every darkness in the name of Jesus. Break and come out. मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रत्येक अंधाऱ्या शक्तीला धमकावून लावत आहे. Everybody clap your hands and praise His name. आपण टाळ्या वाजवूया, देवाला धन्यवाद देऊ. Receive the Holy Spirit. त्या पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. Receive. 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 स्वीकार करा. Sabadere bebe riba badarabo. I cancel every past that is not allowing them to grow in life. आणि या समय तुमच्या जीवनामधले प्रत्येक कारण जे तुमचं देवामध्ये प्रगती होऊ देत नाही, देवामध्ये वाढ होत नाही, मी ती सर्व रद्द करत आहे. Yes. अभी बोलो, I cancel them. Nadi shara tana. Rede rida rada rada posha. Rekit dene dene bishana. Rede rede rida rada rada shana. Rana rada rada poshete. Ono ono rede bishana. Hallelujah. 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 मैं दो व्यक्ति को मैं देखता हूँ, मैं उसके बाद में प्रार्थना कर रहा हूँ. इधर दो व्यक्ति दिख रहा हूँ. मला दोन व्यक्ती दिसत आहे या ठिकाणी. इसके बाद मैं प्रेयर करता हूँ. त्याच्यानंतर मी प्रार्थना करणार आहे. Growth वाढ in the family कुटुंबातली वाढ and holding of the enemy is very tight on me. आणि त्यांच्या भोवती त्यांच्या शत्रूंचा अतिशय जबरदस्त कड पडलेला आहे. It's going to break. आणि देव ते तोडत आहे आजच्या दिवसात. It's going to break. देव आजच्या दिवसात ते तोडत आहे. And Isaiah 61:1. येशिया 61 आणि 1. येशिया 61:1 कोणी वाचेल? येशियाचा ग्रंथ 61वा अध्याय पहिलं वचन. परमेश्वराचा आत्मा मधून आला आहे, कारण तिला वृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदय जनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता, बंदिवाना बंधन मोचन
हालेलुया. The Spirit of the Lord is upon me देवाचा आत्मा माझ्यावर आला आहे because the Lord has anointed me. कारण देवाने मला अभिषेक केला आहे. Hallelujah. हालेलुया. The Spirit of the Lord देवाचा आत्मा is upon me आज माझ्यावर आला आहे because He has anointed me. कारण त्याने मला अभिषेक केलाय. Hallelujah. हालेलुया. यही वचन हेच वचन न्यू टेस्टमेंट में यीशु ने ओपन करके पढ़ा नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने उघडून वाचलंय और वो पढ़ने के टाइम में बोला ये आज फुलफिल हो गया. आणि ते वाचत असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की आज हा शास्त्रलेख पूर्ण झाला आहे. बाइबल बोलता है सब लोग उसके ऊपर गुस्सा हो गया. बायबल मला सांगतं हे ऐकून लोक चिडले त्याच्यावर Because only Son of God, this was a promise for only Son of God. कारण हे जे वचन होतं ते फक्त देवाच्या पुत्रासाठी होतं. People didn't know that time Jesus was a true living God. आणि लोकांचं त्या वेळेला लोकांना माहित नव्हतं की प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे. Hallelujah. हालेलुया. अभी हम वैसे जाएंगे. आपण त्या पद्धतीने विचार करणार आहोत आज. Adam and Eve. आदाम आणि हवा. कितना लोग को स्टोरी मालूम. किती जणांना माहिती आहे? हात उंच करा. आदाम आणि हवेची गोष्ट किती जणांना माहिती आहे? ईव को देख के हवेला पाहून आदम बोलता है आदाम म्हणाला ये मेरे शरीर से बना हुआ एक व्यक्ति बोलता है वुमन. ही माझ्या शरीरातून बनलेली आहे, नरापासून बनलेली नारी आहे. So she is woman. आणि ती स्त्री आहे. Because while Adam was sleeping, कारण ज्या वेळेला आदाम झोपला होता God put him to sleep. देवाने त्याला झोपी लावलं होतं. God pulled the bone out of Adam. आणि देवाने त्याची बरगडी काढून घेतली होती आदामाची. And he waved and he moved like this. आणि ती त्या पद्धतीने हलवली त्याने. And woman formed. आणि ती हलवत असताना त्या ठिकाणी स्त्री निर्माण झाली. When Adam was sleeping, आदाम झोपलेला होता. Bible says बायबल आम्हाला सांगतं we are called as women. आम्हाला देवाने एक स्त्री म्हणून बोलवलं. Be it man or be it woman, एक पुरुष आणि एक स्त्री. we are called women आम्हाला देवाने स्त्री म्हटलंय. in New Testament. If you read Revelations, आणि नवीन करारामध्ये असं लिहिलेलं आहे. the reason why it says is they removed the flesh of Jesus. आणि नवीन करारामध्ये असं लिहिलंय की प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरातून त्याचं मांस बाहेर काढण्यात. But this time Jesus was not sleeping like Adam. पण त्यावेळेला आदामाप्रमाणे येशू ख्रिस्त हा झोपलेला नव्हता. He was awake. तो जागा होता. They tore in pieces आणि त्याच्या शरीराचे तुकडे आणि तुकडे ओढून काढण्यात आले. so that today you and I are made by God. आणि त्याच मांसाच्या तुकड्यापासून तुम्ही आणि मी आजच्या दिवसामध्ये बनलो आहोत. हालेलुया. So you are not a normal person. तुम्ही सर्वसामान्य लोक नाही आहात. You are the flesh, तुम्ही मांसाचा तुकडा, the body of Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचा एक भाग आहात. So Jesus sees like Adam saw Eve. आणि प्रभू येशू ख्रिस्त आदाम आणि हवेप्रमाणे. How it will be, imagine. तुम्ही विचार करू शकता का या गोष्टीचा? The whole world, only 2 people are there. पूर्ण जगामध्ये 2च माणसं होती. No other woman for Adam to see. कुठली दुसरी स्त्री नव्हती आदामाला बघण्यासाठी. And she's come from her own body. आणि ती त्याच्या शरीरापासून निर्माण झालेली होती. So Adam will be like, my body. आणि आदाम असं तिला चेक करत असेल, माझ्या शरीराचा भाग आहे. He will love her so much. आणि तो तिच्यावर खूप प्रीती करत होता, खूप प्रेम करत होता. Because it is his own flesh. कारण ती त्याच्या शरीरातले शरीर होती. Amen. More than lust. एका वासनेपेक्षा निश्चित ते जास्त होतं. Without lust. त्याच्यामध्ये वासना नव्हती. Without anything in his mind. त्याच्या डोक्यामध्ये दुसऱ्या काही गोष्टी नव्हत्या. He always saw Eve. आणि तो नेहमी त्या हवेला याचप्रमाणे धरून जवळ असत Bone from his body. कारण ते त्याच्या शरीरातील हाडातील हाड होतं. Alive. जिवंत असलेलं.
the same when Jesus sees you. आणि तुमचं आयुष्य देखील प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर तसंच आहे. He loves you the same way. तो तुमच्यावर त्याचप्रमाणे प्रेम करतो. Every time they hit him, प्रत्येक वेळेला ज्या ज्या समयी त्याला मारलं जात आहे, he remembered you. तो तुमची आठवण करतो. Hallelujah. Today the word will fulfill. या या सगळ्या गोष्टी या पूर्ण होत आहेत. The anointing on Jesus प्रभू येशू ख्रिस्ताचा जो अभिषेक आहे तो येत आहे will pass upon you today. आणि तो आजच्या दिवसामध्ये तुमच्यापर्यंत येणार आहे. Yes, no Lord. Hallelujah. 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 How much of you believe that you are the body of Christ? किती लोकांना असं वाटतं की मी देवाचं शरीर आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर मी आहे. आपले हात उंच करूया. He is your true Adam. या आदामाद्वारे He is your true Adam. तो खरा आदाम आहे. The first birth, पहिला जो जन्म आहे woman did not give. ती एका स्त्रीने नाही दिला. Man gave birth to woman. पहिला जन्म हा एका स्त्रीने दिला नसून एका पुरुषाने दिला आहे. हालेलुया. So you are out of Jesus and you are the father. He is the father and you are the daughter. आणि आजच्या दिवसामध्ये तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही ख्रिस्तापासून आहात. ख्रिस्त हा तुमचा पिता आहे आणि तुम्ही त्याच्या मुली आहात. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. कितने लोग को बच्चा है? किती स्त्रियांना लेकरं आहेत, किती व्यक्तीला लेकरं आहेत इथे. तुम्हारे फैमिली में किसी के पास बच्चे? तुम्हारे बच्चे? तुमचं स्वतःच असलेले. सब लोग को बच्चे भी हो गया, मालूम पड़ा है? अगर एक छोटा बच्चा तेरा घर में है, एक कुत्ता उसको काटने को आता है, कळतंय ना? तुमच्या लहान मुलाला जर कुत्रं चावायला आलं, तुम देख के चुप रहे होगे? तुम्ही ते पाहून गप्प बसणार का? क्या करेंगे? काय करणार? कुत्ता को ऐसा कुत्र्याला फाडून टाकणार. मेरे बच्चों को छुआ क्या बोलोगे? माझ्या बाळाला तू स्पर्श करायला आलास, माझ्या बाळाला चावायला आलास. एक लोग worldly unfaithful wicked people like us, जे अविश्वासू लोक आहे, आपण विश्वासात कमजोर असलेले लोक आपल्यासारखे, selfish people, स्वार्थी लोक आपल्यासारखे, when we can love our children, पण आपण असे असूनही जर आपण आपल्या लेकरांवरती प्रेम करतो, true God तर तो परमेश्वर who gave his life for you, ज्याने आपलं आयुष्य तुमच्यासाठी दिलं, आपला जीव तुमच्यासाठी दिला. when Satan is coming to attack you, त्यावेळेला सैतान आमच्यावर अटॅक करायला येतो, हल्ला करायला येतो, what is God going to do for him? देव काय करेल त्यावेळेला? That is our God. तो आपला देव आहे. हालेलुया. Bible says, बायबल आम्हाला सांगतो, all authority in heaven I will give it to you. सर्व स्वर्गातील अधिकार आज मी तुला देत आहे. Hallelujah. इसको ही हम अभिषेक बोलते हैं. आणि यालाच आपण अभिषेक म्हणतो. आज ये अभिषेक आपके ऊपर आएगा. आज हा अभिषेक तुमच्या जीवनामध्ये तुमच्यावरती येणार आहे. क्या करेंगे? काय करणार? आयसाया को फुलफिल करना. येशूचं जे वचन आहे ते पूर्ण करा. क्या है आपका टास्क क्या है? आपलं काम काय? उधर पढ़ो. वाचा येशिया 1:1. कुणीतरी मोठ्याने वाचलं. टू प्रीच गुड टाइटिंग टू द पुअर. आणि मला देवाने अभिषेक केलाय कशासाठी? दिनांना शुभवर्तमान सांगण्यासाठी. करेंगे? करणार का तुम्ही? दिनांना शुभवर्तमान सांगणार का? हालेलुया. एक दूसरा क्या है उसमें? दुसरं काय आहे बघा, पुढे वाचा. दिनांना शुभवर्तमान सांगणे. पुढे भग्न हृदय जनास पट्टी बांधावी. भग्न हृदय जनास पट्टी बांधावी. हालेलुया. हालेलुया. अभिषेक आने के बाद क्या करना? काय करणार? अभिषेक आल्यानंतर हम जो भी
मर रहे, जो भी कष्ट में है, उनको हम ब्लेस करना. जे समस्येमध्ये कष्टामध्ये आहेत त्यांना तुम्ही जाऊन आशीर्वादित. मुझे ही प्रॉब्लम है, मैं किसको मैं आशीर्वाद कर सकता हूँ? माझ्याच जीवनात एवढे प्रॉब्लेम आहे, दुसऱ्याला कसं आशीर्वाद करू शकतो? है कि नहीं? हमारा फर्स्ट क्वेश्चन है, मुझे ही प्रॉब्लम है, उसको क्या किया? आहे का आमच्या जीवनामध्ये प्रश्न हा? आज अभिषेक आने के बाद सब टूट जाएगा. कितना हम लोग भरोसा करते हो? किती लोक याच्यावरती विश्वास ठेवत आहेत? हात उंच करा. आज अभिषेक आल्यानंतर सर्व काही निघून जाणार आहे. हालेलुया, हालेलुया. तो ये अभिषेक सबको तोड़ डालेगा. तर हा अभिषेक सर्व असलेले तुमचे बंधन तोडून टाकणार आहे. मैं एक बात बोलता हूँ, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मैंने ये प्रीचिंग जो करता हूँ मैं, की जेव्हा देवाची गोष्ट प्रीचिंग करतो, ज्या वेळेला मी संदेश देत असतो, आशीर्वाद करेगा नहीं, मैं खुद मेरे जीवन में मैं आशीर्वाद देगा. हालेलुया. मी तुम्हाला त्यावेळेला सांगितलं आशीर्वादित करेल असंच नव्हे, तर निश्चितपणे माझ्या जीवनामध्ये देवाने आशीर्वाद दिले. मैं बोलता हूँ कैसा एग्जाम्पल होगा क्या? एक उदाहरण कुछ भी देतो. एग्जाम्पल, मेरा फोन, माझा फोन बघा 2 मिनिटासाठी. मेरा फोन, मैं जब से बिजनेस में आया, जेव्हापासून मी व्यवसाय करत होतो, बिझनेस करत होतो, मैं यूज करता हूँ खाली आईफोन. 5 फोन ते वापरतायत. तेव्हापासून आईफोन आयफोन वापरताय. आयफोन नाही. आज तक मैं यीशु स्वीकार करने के बाद आज तक ये मेरा 8 फोन, 8 9 फोन. जेव्हापासून प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तेव्हापासून आजपर्यंत हा 8वा फोन आहे त्यांचा. 8वा ते एक 9वा. फोन 1.5 लाख, 2 लाख तो करेगा. एका फोनची किंमत 1 ते 2 लाख रुपये असते. मैं आज भी एक फोन पैसा लेके नहीं लिया. आणि आजही माझ्याकडे तोच फोन आहे. हालेलुया. नहीं, तुमको अंडरस्टैंड नहीं हो रहा. अंडरस्टैंड हो रहा? जब मैं सोचता हूँ मुझे फोन चाहिए, वो आता है मुझे ढूंढ. ज्यावेळेला मी विचार करतो की मला फोन पाहिजे, मग फोन मला शोधत येतो. हालेलुया. ये अभिषेक है. आणि हाच अभिषेक आहे. सब मेरा ऊपर जो भी है सब वैसा ही है. शर्ट भी मैं नहीं लिया, ये भी गिफ्ट है. माझ्या जीवनामध्ये जे पण आहे ते सगळं सच असं में आहे. बोल रहा है, गिफ्ट त्यांनी है. शर्ट पण घेतलेलं नाही, शर्ट पण त्यांना गिफ्ट आलाय. हालेलुया. ये वॉच जो है, हे घड्याळ आहे त्यांच्या हातामध्ये, ये भी मैं नहीं लिया, ये भी गिफ्ट है. हे पण गिफ्ट आलेलं आहे. हालेलुया. तो मैंने सोचा ठीक है मैं क्या करूँगा, मैंने कुछ तो लेना है मेरे लिए. मी विचार केला मग काय करावं, मला स्वतःसाठी काहीतरी घ्यावा लागणार आहे. मैंने जाके गोल्ड लिया, आणि मी जाऊन गोल्ड को भी ऑफर इसमें दे मी दिया. जाऊन सोनं घेतलं आणि ते पण एका ठिकाणी लावलं. वो तुमको इतना प्यार करेगा, तो तुमच्यावर एवढं प्रेम करतो, सब तेरे चरणों में गिरते रहेगा. सगळं काही तुझ्या चरणावर येऊन पडेल. हालेलुया. तुझ्या पायाशी लोळत घेईल. हालेलुया. यही अभिषेक है, हाच अभिषेक आहे. यही अभिषेक है. मेरे लाइफ में मैं आज तक किसी के इशू में चिंता नहीं किया. माझ्या आयुष्यामध्ये मी आजपर्यंत कसल्याही गोष्टीची चिंता नाही केली. मैं 24 आवर्स खुश हूँ. मी 24 तास आनंदी आहे. हालेलुया. मैं मरूं तो भी मैं खुश हूँ, आणि मी मेलो तरी मी आनंदितच असेल, क्योंकि मेरे पास यीशु है. कारण माझ्याकडे प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. 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 यही अभिषेक का पावर है. आणि हेच सामर्थ्य त्या अभिषेकाचं. हम किसी के ऊपर चिंता नहीं करते. आम्ही कोणत्या गोष्टीची चिंता करत नाही. हाँ, मेरे दिन में वो टाइम था मैं चिंता करता था. माझ्या आयुष्यात वेळ होती तशी जेव्हा मी चिंता करत होतो. मेरा दोस्त मुझे इधर बहुत जोक करता हूँ, नहीं तो बहुत टेंशन में रहता हूँ. अकेला बिजनेस में माझे दोस्त मला म्हणायचे हा एक तर खूप हसवतो, खूप जोक करतो, नाही तर एकदम टेन्शन मध्ये राहतो. टेंशन हो गया तो सब लोग नजदीक नहीं रहेंगे, सब लोग वैसे बात जाएंगे, escape हो जाएंगे. आणि जेव्हा आमच्या जीवनामध्ये टेन्शन येतं त्यावेळेला कोणीच आमच्या जवळ नसतं, जवळ असलेलं लांब पडून जातं. जब मैं यीशु स्वीकार कर लिया, जेव्हा मी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, अभी क्रोध ही नहीं आता. मला रागच येत नाही. हालेलुया. शैतान आके डांस किया तो भी मुझे क्रोध नहीं आता. सैतान येऊन त्यांनी नाचला तरी मला त्याचा राग येत नाच नाही. नाच के उसको टायर्ड होके चला जाता हूँ. नाचून नाचून गडगडून निघून जातो. मेरा हालेलुया. एनर्जी वेस्ट नहीं करता, मी माझी एनर्जी घालवत नाही, माझी शक्ती मी घालवत नाही त्याच्यासाठी. क्योंकि कारण अगर वो नाचता भी मैं उसको एंटरटेनमेंट देखता हूँ, मैं उसको डरता नहीं. कारण तो जर माझ्यासमोर नाचला तर मी त्याचं
त्याला पाहून मी आनंदित होतो, मी माझं मनोरंजन करून घेतो, मी घाबरत नाही. हालेलुया. हालेलुया. क्योंकि तुम्हारा पास जो पावर है कारण तुमच्याकडे जे सामर्थ्य आहे is above all powers. ते सर्व सामर्थ्यापेक्षा जास्त आणि वरचं तुम्हारा आहे. पास जो अधिकार है जे अधिकार तुमच्याकडे वो आहे सबसे ऊपर वाला अधिकार है. ते सर्वोत्कृष्ट अधिकार तुमच्याकडे आहे. हालेलुया. हालेलुया. नेक्स्ट पढ़ेंगे. नेक्स्ट तुम्हारा क्या काम है? पुढचं तुमचं काम काय आहे? धरून दिलेल्यास मुक्तता आणखी व बंदीवानास बंधमोचन विधित करावे. To proclaim liberty for the captive, आणि जे बंदिवासात आहे त्यांना बंद विमोचन घोषित करावे. नेक्स्ट जो भी बांधा हुआ है उनको छुटकारा देना. जे बंधनात आहे त्यांना मोकळं करावं. हालेलुया. हालेलुया. तो आप भी तुम्हारा स्पिरिचुअल फादर जैसा बन जाना. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या पास्टरांसारखं बना और कलीसिया को बढ़ाना. आणि तुमची जी मंडळी आहे त्याची वाढ करा. हालेलुया. हालेलुया. मैं एक प्रार्थना करने से पहले मैं एक बात बोलता हूँ. प्रार्थनेच्या अगोदर एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. यीशु तुम्हारा है, प्रभू येशू तुमचा आहे, तुम्हारे लिए, तुमच्यासाठी, तुम्हारा वजह के लिए. तुमच्या कारणास्तव आहे. लेकिन अभिषेक है पण अभिषेक जो आहे वो तुम्हारे लिए नहीं है, तो तुमच्यासाठी नाही, वो दूसरे के देने के लिए. दुसऱ्याला देण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. रेडी? समझ में आया? समजलं तुम्हाला? यीशु जो है वो तुम्हारा लिए. येशू तुमच्यासाठी आहे. तो अभी तुम यीशु को देखोगे तो कैसे देखेंगे? जेव्हा तुम्ही येशूला पाहाल तेव्हा कसं पाहाल? ईव आदम को कैसे देखा? जेव्हा हवा आदमाला कशी पाहत होती? नया शादी हुआ ना वैसे नहीं देखा. नवीन लग्न झाल्यासारखं बघत नव्हते, शराब करना नहीं, लाजत वगैरे नव्हते. उसको नहीं, उस वो आदम को देखा अपना पिता जैसा, क्योंकि उससे बाहर आया था वो. हवा आदमाला आपल्या वडिलांप्रमाणे पाहत होती, कारण त्याच्यापासून ती निर्माण झाली होती. वो स्पिरिचुअल बर्थ था, तो आदम था स्पिरिचुअल फादर. कारण ती जर आध्यात्मिक जन्म होता तर त्या आध्यात्मिक जन्माचा पिता हा आदाम होता. हालेलुया. तुम्हारा आदम यीशु ख्रिस्त. तुमचा आदाम हा प्रभू येशू ख्रिस्त. आज तुम उसको देखने के टाइम में उसके शरीर से मैं बाहर आया, मेरे सारे पापों को सब every bondages are broken when you see Jesus. आणि जेव्हा तुम्ही त्याला पाहता तेव्हा ते एकच लक्षात ठेवा, त्याच्या शरीरातून तुम्ही बाहेर आलात आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीमुळे तुमची सर्व बंधने ही तोडण्यात आलेली आहेत. हालेलुया. हालेलुया. मैं एक बात बोलता हूँ, अभिषेक रिसीव करने में एक चीज बहुत मुख्य, वेरी इंपॉर्टेंट. एक गोष्ट तुम्हाला सांगतो की अभिषेक ज्या वेळेला तुमच्यावरती येतो, ज्या वेळेला तुम्ही तो धारण करता, त्यावेळेला एक गोष्ट अतिशय महत्वाची. ये क्या है? काय आहे इम्पोर्टेंस क्या है? त्याचं महत्व काय? प्यार से, प्रेमाने, अंदर की आत्मा से स्वतःच्या अंतरात्म्याने तुम पूछना, तुम्ही देवाला विचारा. मुझे छोड़ना नहीं. त्याला सांगा की मला सोडू नकोस, मुझे अभिषेक करो. मला अभिषेक कर. मैं तुम्हारा बच्चा होना, मी तुझं लेकरू आहे, मुझे अभिषेक करो. मला अभिषेक कर. अपना हाथ उठा के बोलो, मुझे अभिषेक करो. आपला हात उंच करून म्हणा, मला अभिषेक कर. राना दाना शंदे ऐसे शास्त्र मास्क विचारा देवाला, त्याला सांगा मला अभिषेक कर, अभिषेक करो. मला अभिषेक कर. आपल्या तोंडातून शब्द बाहेर येऊ द्या, मला अभिषेक कर. तुम्हारा आदम से पूछ रही हो, तुम्ही तुमच्या आदामाला विचारत आहात, जो अपना जीवन तुम्हें दिया, ज्याने आपलं आयुष्य तुम्हाला दिलंय, तो अपना ब्लड, उसका ब्लड तुम्हारा ऊपर है, ज्याने आपलं रक्त तुमच्यावर साठी सांडलंय, उसके शरीर से तुम बाहर आए हो, ज्याच्या शरीरातून तुम्ही जन्म घेतलाय, और तुमको अभिषेक करेगा, तुम्हाला या समय अभिषेक कर, तुमको छुटकारा देगा. तुम्हाला मुक्ती देत आहे He gives you deliverances. आणि प्रत्येक गोष्टीतून तो तुम्हाला मुक्त करतो. He
heals you today. तुम्हाला बंधन मुक्त करतो, तुम्हाला बरं करतोय. His power will be upon you. आणि त्याचं पवित्र आत्मा, त्याचं सामर्थ्य तुमच्यावर येत आहे. हालेलुया, हालेलुया. परिशुद्धात्मा आज सबको भरो, पवित्र आत्मा आज प्रत्येकाला भर द्या. आज सबको भरो, प्रत्येकाला भर, सबको भरो, प्रत्येकाला भर, सबको भरो, सगळ्यांना भर, सबको भरो, सगळ्यांना भर. इसको भरो, भरो, भरो. शाले रीरे रीनालंदा शब्ददा रदरा बुशी कित्ते. हम सब उठ के विल ऑल स्टैंड अप. आपण सर्वजण उभे राहूया या समयी. हालेलुया. उभे राहूया आपण पटकन. देवाच्या सामर्थ्यामध्ये आपण पटकन उभे राहूया. Lord, fill them. ईश्वरा यांना भर. Fill them with your power. तुझ्या सामर्थ्याने भर. Fill them with your anointing. देवा तुझ्या सामर्थ्याने भर. Fill them with your anointing. त्यांना अभिषेक कर. ये सिस्टर जो ब्लैक ये दादा एक माझी बहीण जिने ब्लॅक ओढणी ओढलेली आहे. तुम्हारा एक मिनिस्ट्रियल आउटब्रेक आहे. तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे जी सेवकाई आहे त्यामध्ये काही समस्या आहे. मैं तुमको देखता हूँ मी जेव्हा तुम्हाला पाहतो नॉर्थ इंडिया में अनेक जगह उत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी एक फैमिली जैसा तुम जाके मिनिस्ट्री करो. आणि देव मला दाखवते उत्तर भारतामध्ये अनेक फॅमिलीमध्ये जाऊन तुम्ही देवाची सेवकाई करणार आहात. हालेलुया. मैं तुम्हारा फाइनेंसेस में ताला लगा हुआ देखा हूँ. तुमच्या जीवनामधल्या सर्व जे काही पैशाच्या बाबतीतल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कुणीतरी ताळा मारलाय, कुणीतरी लॉक केल्यासारखा आहे. लेकिन तुझे कुछ भी मिलता है तू उसमें एडजस्ट कर लेता है. परंतु जे काही तुला मिळतं त्यामध्ये तू सर्व ऍडजस्ट करतेस. है कि नहीं? वो तोड़ रहा है तुम्हारा. तो सर्व असलेले बंधन प्रभू येशू तोडत आहे. हालेलुया. हालेलुया. जीसस. पवित्र आत्मा. जीसस. पवित्र आत्मा. जीसस. Holiness is on you right now. या वेळेला देवाची शुद्धता तुमच्यामध्ये येते. Holiness. शुद्धता, पवित्रता. तुम्हारा पैर से वो स्टार्ट हो रहा है. आणि तुझ्या पायापासून त्याची सुरुवात होत आहे. देव तुला पवित्र करत आहे. हालेलुया. हालेलुया. Transform. देवाला स्पर्श कर. Transform देवाचं जीवन परिवर्तित कर. into another person today. आज तिचं व्यक्तित्व बदलत आहे परमेश्वर. हालेलुया. वो मूव हो रहा है तुम्हारे ऊपर. एक आग तुझे कवर कर रहा है. आज देवाची आगळी तुझ्या अवतीभोवती आहे. शीनरंदनादई
उसको छोड़ के बाहर आओ। फायर! फायर! अग्नि या समय उतरत आहे। फायर! हील करो अभी। या समय तो अग्नि तुला बरं करत आहे। मुझे देखो। माझ्याकडे पहा। मुझे देखो। आज छुटकारा। सर्व गोष्टीतनं देव तुला सोडवत आहे। मुझे देखो। इकडे बघ माझ्याकडे। तेरा आत्मा का अभिषेक और अंदर हो गया। तुझ्या आत्म्याला अभिषेक होत आहे आज। मैं सब ताले को मैं तोड़ता हूँ। I break every locks in your life. सर्व बंधन सर्व असलेले कुलप मी तोडत आहे। And I open the door of blessing into you. आणि सर्व आशीर्वादाचे दरवाजे या समय उघडत आहे। Fire! Noro! Sende! Rederebe! Sato! Viketenebe! Sande! Rataba! Back! Jesus. येशूच्या नावामध्ये सर्व बंधन तोडा। Fire! Holy Spirit fire. पवित्र आत्म्याद्वारे या समय अग्नी आज तुमको और अभिषेक होगा। ये स्टार्टिंग है। तशी सुरुवात आहे। अजून तुझ्यावरती खूप अभिषेक येणार अभी आहे। जो तुमको हो रहा है वो होलीनेस का आता कनेक्शन। देव तुला फक्त पवित्र करत आहे, शुद्ध करत आहे। लेकिन अभी नेक्स्ट होगा तुमको एक अभिषेक हो जाएगा। आणखी एक अभिषेक होणार आहे। नया टंग्स आएगा। नवीन जीवन येणार। तेरा आंख खुलेगा। तुझे नेत्र उघडणार आहे। मैं देखता हूँ गाना रिलेटेड, वर्शिप रिलेटेड। आणि देव तुला आराधनेमध्ये तुम्हारे घेऊन दिल में एक क्या बोलते हैं, एक डिजायर। तुझ्या मनामध्ये एक इच्छा आहे। हालेलुया। तुमको एक कुछ ओपन हो रहा है। त्यासाठी देव ते मोकळं करत आहे। जो लोग नहीं करते एक नया स्टाइल में तू वर्शिप करेगा। हालेलुया। जे लोक करतात त्याप्रमाणे नव्हे तर नवीन पद्धतीने तू आराधना करशील। मैं तुम्हारा आत्मिक क्षेत्र को ओपन करता हूँ। आणि यावेळेला तुझ्या आध्यात्मिक क्षेत्र आम्ही उघडत आहोत। तुम्हारा विजुअलिटी ओपन होने दो। आणि तुझे दृष्टी आहे या समय उघडत आहे। तुम एक्सपोज होने के लिए टाइम है। आणि या समय तू बाहेर येणार आहेस। इस रन नदो नदरा बदना बो उनके पीछे बोले उनको छुटकारा हो रहा है। मागची व्यक्ती तिला देव मुक्त करत आहे। मागच्या फ्री हो मंडळीला. जाओ। ये तुम्हारा अभिषेक ज्यादा होता है। फने दनाबो शंदना दरबा रेके दिने दे 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 शतरबा। यस होली स्पिरिट पावर। सब स्पिरिट इसको छोड़ो। सर्व आत्मा याला तिला सोड या समय। इसको छोड़ो। सोड या समय। इसको छोड़ो आज। सोड आज तिला। चीज चीज। हालेलुया। प्रार्थना करो अभी। बोलो आइज़ाया का पुस्तक मैं फुलफिल करूंगा। येशयाची वचन मी तुझ्यासाठी पूर्ण करत आहे। तुम्हारा अभिषेक में यस बोलो अभिषेक में मैं तेरा सेवा करूंगा। मी अभिषेकामध्ये तुझी सेवा करीन। मैं देख रहा हूँ 9 पावर्स तुमको बांधा हुआ था वो सब भाग रहा है। एक नया ऑइल की तरफ आ रहा है। डराओ फ्री हो जाओ। मुक्त हो। फ्री
मुक्त हो जीसस हालेलुया सब बाहर निकलो. बाहेर निघ सर्व काही फ्री मुक्त हो स्वीकार करो, आज अभिषेक होने वाला है. अभिषेक भरी दे गुरु से मुझे तेरी रूह से कि मैं
जेव्हा अभिषेक येतो तेव्हा आमचा जीवन बदलून जात आहे. सब एक साथ ताली बजा के स्तुति कर. काय वाजूया आपण सर्वजण. आणखी जोरात वाजूया. एकमेकांकडे चेहरे करून तयार वाजूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. Holy Spirit fire. पवित्र आत्म्याचा अग्नी येत आहे. सिस्टर सानी समोरचे सिस्टर साडीवाला सिस्टर मैं तुम्हारे ऊपर एक क्राउन देख रहा हूँ. यावेळेला तुमच्या डोक्यावर मला मुकुट दिसत नाही. मुझे देख, माझ्याकडे बघा. जो अभिषेक तुम्हारे ऊपर अभी आ रहा है, ये साइलेंस करना अभिषेक है. जो अभिषेक तुमच्यावर येत आहे तो शांततेचा अभिषेक आहे. जिधर भी बैठेगा वो शांत रहेगा. ज्या ठिकाणी असेल ती जागा शांत होईल शैतान भी साइलेंस से बैठना तुम देखना चाहिए. आणि सैतान देखील तुला पाहून शांत होईल. Thank you. Flow. तुम्हारा ऑडिशन हो रहा है स्पिरिट में. आत्म्यामध्ये देव तुझा अभिषेक करत आहे. ऑडिशन हो रहा है स्पिरिट में. देव तुला या समयी अभिषिक्त करत आहे. मैं देख रहा हूँ एज 30s में इसको इंटरनेशनल लिंक्स मिलता है. हालेलुया. मी बघत आहे देव तिला आंतरराष्ट्रीय ठिकाणापर्यंत नेत आहे. हालेलुया. Holy Spirit fire. पवित्र आत्म्याचा आगडी धारण कर. Rane Shata Nakatana Shinde Vitanara Shaba. तेरे ऊपर जो भी युद्ध हो रहा था तेरा फैमिली के साइड से मैं आज ब्रेक करता हूँ. Yes, I open your marriage life. I open your spiritual life. I open it right now in Jesus' name. Yes, bless her. Anoint her. Ashili. अभिषेक. Against them, मैं उसको break करता हूँ. Every demonical force that's against you, I break in Jesus' name. प्रत्येक सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावामध्ये नाहीशी करत आहे. ये अभिषेक तेरा आत्मा के अंदर जाने लगे. त्या आत्म्याला हा अभिषेक होऊ दे. जो तुम्हारा ऊपर है अभी तेरा आत्मा के अंदर फिल हो गया. जे वरती आहे ते तुझ्या आत्म्यापर्यंत पोहोचू दे. स्टॉप नहीं करना और अंदर जाओ. थांबू नकोस. Adam is above you. आता तुला या समय भरत आहे. Seeing him touching you. मस्तकाला स्पर्श करत आहे.
Hallelujah. Jesus. Let the glory move from there on. या समय देवाचं सामर्थ्य या ठिकाणी होत आहे. देवाचं गौरव होत आहे. We give you all glory. देवाचं गौरव या ठिकाणी होत आहे. या दोघांसाठी मी प्रार्थना करते या समय पुढे या. परमेश्वर तुझ्या सेवकासाठी मी प्रार्थना करतो. Power manifest upon them. आणि तुझं सामर्थ्य यांच्या जीवनामध्ये होतं. Your glory manifest. तुझं गौरव यांच्यामध्ये होतं. Manifest. Manifest. एक मैप देख रहा हूँ चर्च का एक चर्चचा नकाशा मी पाहत आहे. कि कौन सी स्टेज में एक चर्च जा रहा है next. कशा कशा पद्धतीने हे चर्च असणार आहे. एक चर्च नेक्स्ट एक फास्टिंग स्टेज में जा रहा है. आणि हे चर्च जे आहे ते उपासनेमध्ये असतं. फास्टिंग चर्च कलेशिया का फास्टिंग. आणि आज ज्या मंडळी आहे ती मंडळी सर्व उपासनामध्ये असते. एक फास्टिंग टाइम में जो भी प्रेयर लिखेगा अंदर उसको छुटकारा मिलेगा. आणि त्या उपवास कालखंडामध्ये जो कोणी प्रार्थना करेल तो मुक्त होईल. हम सब हाथ उठा के राज को आशीर्वाद करेंगे. आपण हात उंच करूया. सिस्टर मैं एक इशू बोल रहा कि तुम्हारा एक टीम बनेगा. वुमेन्स टीम बनेगा. महिलाची एक टीम होणार. इस टीम में दो होगा. एक वर्शिप और म्यूजिक. त्यामध्ये आराधना आणि संगीत असेल. एक टीम लोगों को भी अंदर और लेकर आए. आणि एक जी टीम आहे ती आणखी लोकांना आतमध्ये घेऊन येईल. जरा ऊपर नीचे होगा लेकिन यीशु बोला वो परफेक्ट है. थोडस मागे पुढे होईल पण येशू म्हणतो की परफेक्ट असेल. लेकिन वो एंड नहीं. पण तो म्हणजे शेवट नाहीये. वो टीम ओपन होके जा रहा है. और ये चर्चेस सभी चर्चेस बन रहा है. आणि ती जी टीम आहे ती उघडत आहे आणि हे चर्च हे 7 चर्च होणार आहे. मैं तुम्हारा एक विजन देख रहा हूँ. मला तुमचा एक दृष्टांत दिसत आहे. तुमको ए नहीं और ब्रांच पसंद तुम्हाला आणखी शाखा नाहीये और पसंद और आत्मा को विन करना पसंद. आणि तुम्हाला आत्म्यामध्ये राहणे आवडतं. इसका जो भी नीड है वो पूरा सैंक्शन ओके तुम्हारे ऊपर एक स्क्रॉल तेरा हाथ में आता है. जी काही तुमची गरज आहे ती सर्व काही स्वर्गातून पूर्ण होऊन
तुमच्या हातात येत आहे. हालेलुया. इसमें जरा जब तू प्रार्थना करेगा प्रार्थना and your spiritual eyes, the laws related to this will be given to you. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करणार त्यावेळेला देवाशी संबंधित सर्व गोष्टी तुमच्याकडे येणार. And that will be the law of the church. आणि तो जो कानून कायदा असेल तो चर्चचा असेल, तो जो नियम असेल तो चर्चचा असेल. And the church will follow till third generation with the same law. आणि त्या एका नियमानुसार तो नियम तुमच्या तिसऱ्या पिढीपर्यंत चालेल. वो अभिषेक तेरे ऊपर आ रहा है. या समय तो अभिषेक तुमच्यावर येईल. First generation church. पहिली मंडळी Some financial needs, emotional needs. तुमच्या सर्व पैशाबाबतच्या गोष्टी, तुमच्या सर्व असलेल्या भावना मैं तुमको आश्वस्त करता हूँ. तुम्हाला या समय त्या सगळ्या गोष्टींची आध्यात्मिकतेमध्ये ॲश्युरन्स देत आहे. एक नया अभिषेक तेरे ऊपर आ गया. एक नवीन अभिषेक तुमच्यावर येत आहे. लिरी रे रवा रवा शंदा. हो रवा रवा दना शब्द रवा रवा. I bless you, Father. या दोघांना आशीर्वादित करा. जो भी इनको अटैक किया, ज्याही गोष्टीचा हल्ला यांच्यावर झालेला असेल, नीचे गिरने के लिए देखा. खाली पाडण्यासाठी जे पाहत आहे, यीशु बोलता है उसके आगे तुम और बढ़ोगे. येशू म्हणतो त्याच्या पुढे तू जाणार आहेस. जो भी पेन है, जे काही दुःख आहे, बहुत सारी चीज तुम्हारा दिल में है, ज्या काही गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेत, तुम उसको ओपन करके भी नहीं बोलते हो. तुम्ही कधी ते मोकळं बोलत नाही. तुम अंदर ही अंदर रहते हो. आतल्या आतच ते राहतं. बहुत दिन काटे थे भी, लेकिन एक बात यीशु को अभी भी मालूम है. खूप दिवसांपासून या गोष्टी आहे, परंतु येशू ख्रिस्ताला एक गोष्ट माहित आहे. एक कार्य को ये आश्वस्त करता मिलेगी. आणि येशूला ही गोष्ट माहिती की तू तुमच्या जीवनात पूर्ण करत आहे. ये एरिया में टेरिटोरियल पावर्स तेरा अंदर रहेगा. या भागामधल्या सर्व असलेल्या गोष्टी या तुझ्या आधिपत्याखाली असतील. Lord, release this anointing upon her. Release this anointing upon your daughter. I bless them. Many things come into this church. अनेक गोष्टी या चर्चमध्ये येतील. Bless them. In Jesus' name. येशूची हालेलुया. आपले हात मोठ्या करेल. थँक्यू जीसस. किती जण आशीर्वादित झाले असेल? किती जण मी जेव्हा फर्स्ट टाइम इथं आलो होतो तेव्हा किती जण होते ना? तुमच्या पायगिंबाई सागडी मी भविष्यवाणी केली होती, आठवतं का? आज सेम तेच बोलले परमेश्वराचे दास. वर्शिप इंटरनॅशनल पर्यंत जाणार म्हणजे जाणार. हालेलुया. आणि देव जो बाप आहे ना तो करणार, गॅरंटी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट आज तुम्हाला सांगू इच्छितो. आमचं पास्टरचं आणि आमचं आता बोलणं झालं. ह्याच गावामध्ये एक मोठी मीटिंग ठेवायची, ओपन मीटिंग, जी डिलिव्हरन्स होईल, सुटका मिळेल. ती जाण्याची इच्छा आहे. ओपन मीटिंग एक हॉलमध्ये मोठा, जिथं 1000 लोक येतील आपल्याद्वारा आणि लोक या गावातले प्लेस होतील. हालेलुया. तयार आहे तुम्ही? तयार आहे ना? बाळासाहेब जे सांगेन त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करा आणि लवकरच आपण एक मोठी मीटिंग या ठिकाणी होईल आणि आपले प्रभूचे दास या ठिकाणी येणार आहे. जानेवारीच नाही पण फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये मीटिंग आपण या ठिकाणी अरेंजमेंट करणार आहोत. एक मोठा हॉल किंवा बाळासाहेब एक मोठी जागा कुठे मिळाली आणि प्रत्येक लोक प्लेस होते. हालेलुया.
तुमचा विश्वास आहे? आज तुम्हाला जशी सुटका मिळाली तसं माझी इच्छा आहे का अनेक लोक आज बंधनात आहेत, त्रासात आहेत. जे अभिषेक तुम्हाला आणि मला दिलेले तो जाऊन त्या लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. हालेलुया. आतापासून पालसाहेब तुम्हाला जे सांगतील मार्केटिंग करा आणि प्रभूचं सामर्थ्य कार्य करा तुमच्यावर. आमेन. हालेलुया. हालेलुया. थँक्यू जीसस. आपले हात उंच करू त्या परमेश्वराला धन्यवाद देऊ. आपले नेत्र बंद करू आणि त्या धन्यवाद देऊ. प्रभू धन्यवाद करतो, धन्यवाद करतो. रेबा शालामान थाला बाबा राखा सकोरी अंदाला बाबा लेबो राखा सखाला दाला बाबा. अपने हाथों को ऊंचा करे सही. इस समय जो पवित्र आत्मा मुझे चलाएगा वो आज मैं आपके लिए घोषित करने जा रहा हूँ. शालामान थाला बाबा राखा सखा थाला ब्रहांडे लिब्रो. पवित्र आत्मा तेरा धन्यवाद करते डिलीवरेंस के लिए. पवित्र आत्मा तेरा धन्यवाद करते हैं इस वर्ड के लिए. तेरा धन्यवाद करते ये भविष्यवाणी के लिए. पवित्र आत्मा आज एक जन पे परमेश्वर एम्प्टी नहीं जाएगा पिता यीशु के नाम से. मैं विश्वास करता हूँ पवित्र आत्मा आपकी अनुग्रह आपकी ही इच्छा को पूरी करे. पवित्र आत्मा यह इस समय पवित्र आत्मा तेरी सामर्थ्य काम करे, तेरी अभिषेक काम करे. परमेश्वर ये कैरी करके जाए आज, ये कैरी करके जाए आज. लाबा लाबू रखा शालारा नेमरांडा सखालाबा. होली स्पिरिट इस बार वो अपने बीच में काम कर रहा है, इस समय बीच में काम कर रहे हैं. आपके पेट के प्रॉब्लम को वो प्रभु सॉल्व कर रहा है. लाबा खाराना ना शालनी अंदर रहे लाबा. शोल्डर प्रभु के आत्मा ठीक करने जा रहा है इस समय. लाबा रातु शालामान खाला रहे. एक बहन यहाँ इस जगह पे है. इस बहन पवित्र आत्माओं से ये बोल रहा है जिसका शोल्डर खांदा जो आहे तो खूप दुखतो. लॉर्ड म्हणतो तुझा विश्वास आहे तर मी तुला बरं करण्यासाठी ताकद देतो. आता रिसीव कर आणि तुझा खांदा दुखणं थांबत आहे येशूच्या नावामध्ये. थैंक यू होली स्पिरिट. थैंक यू फादर होली स्पिरिट. पवित्र आत्मा मैं तेरा धन्यवाद करता हूँ. इसी समय पवित्र आत्मा रिलीज करे, रिलीज करे, रिलीज करे, रिलीज करे, रिलीज करे. एक भाई यहाँ पे देख रहा हूँ जो बोल रहा है कि प्रभु मुझे बाइक चाहिए, बाइक खुदा दे मुझे. मैं रोज प्रार्थना कर रहा हूँ मुझे दे. खुदा ने तेरी दुआ कबूल किया है. मरकुस के पुस्तक उसके 11-24 वचन वो पूरा हुआ है तेरे लिए. प्रभु बता रहा है मैं तुझे देने जा रहा है बहुत जल्दी. तेरे घर के सामने, तेरे घर के दरवाजे के सामने तेरे पसंद की ही जो बाइक है वो तुझे मिलने जा रही प्रभु यीशु के नाम से. लाबा राखा थाला रीम डलब्रो. मेरे पिता तेरा धन्यवाद करता हूँ यीशु के नाम से. आज हर बहन भाई प्रभु आशीष हो जाए. पवित्र आत्मा इनको छू ले, इनके सारे जरूरतों को पूरी करे. आज जो भी पवित्र आत्मा जो प्रभु भोज है उस प्रभु भोज को परमेश्वर लेने से पहले आज हम पश्चाताप करते हैं और हम परमेश्वर तेरे लहू को लेते हैं. यीशु का लहू आज इस समय हमारे जीवन में आ जाए और हमें शुद्ध और क्लीन करे, पवित्र करे, ताकि मेरे परमेश्वर हम तेरे प्रभु भोज में सहभागी हो जाए, तेरे प्रभु भोज में सहभागी हो जाए. पिता मैं विश्वास करता हूँ और तेरी अनुग्रह हो जाए. प्रभु सारा आदर महिमा आपको देते हैं. प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते हैं, सुन और ग्रहण कर. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. या बसे खाली आपण या समय प्रभूषणाच्या विधीकडे आपण जाणार आहोत. तसे जे लोक या विधीमध्ये भाग घेऊ इच्छित आहात, जे भाग घेत आहेत त्याने आपल्या हृदयाची तयारी करावी. तसे एक छोटासा वेळ राहील. ज्या लोकांना जर काही टेस्टमनी एक साक्ष सांगायचे असेल, जसे दर महिन्याला दर रविवारी आपण एक टेस्टमनी घेत असतो. जर कोणाची काही टेस्टमनी साक्ष गवाही काही जर असेल या आठवड्याभरामध्ये, या महिन्याभरामध्ये किंवा काही देवापणे तुमच्या जीवनात जर काही टेस्टमनी गवाही एक साक्ष निर्माण केलेली आहे तर ही वेळ आहे मंडळीमध्ये सांगावी, यासाठी की तुमची साक्ष लपून न ठेवता देवाचा गौरव त्याद्वारे भाव द्या.
ना कोणी असेल प्लीज तुमचे टेस्टमनी असेल तर आपल्याला पुढच्या भागाकडे जायचं आहे. प्रभोजनचा विधी आहे, त्या भागाकडे जाण्यापूर्वी जर काही टेस्टमनी असेल सो प्लीज. यावेळेला धन्यवाद. त्या दिवशी दुखत होतं मग मी तपासायला गेले, रक्त हे चेक केलं, किती चेक केली, जेव्हा म्हणलं मला काही नाही दिलं, पराठा केली. देवाला धन्यवाद. नॉर्मल झालं, समजा BP आजार समजा साखर बिकर काहीच नाही शरीरात. आमेन. आम्ही टाळ्या वाजवून देऊ बाबा. अजून कुणाला काही टेस्टमनी द्यायचे आहे? ओके, ही वेळ आहे आपण उत्तमातले उत्तम या सेवेसाठी आपण पेरणार आहोत. बायबल सांगते जो रडत बी घेऊन बाहेर येतो पण हर्षाने कापणी करतो. आणि 600 पैशाच्या क्षेत्रामध्ये आपली जी पेरणी करायची आपल्याला, कारण बायबल सांगतं द्या म्हणजे दिलं जाईल, आणि देणं हा प्रभूचं हृदय, प्रभूचा भाग आहे. कारण परमेश्वराने एकुलता एक पुत्र राखून न ठेवता त्याने आपल्यासाठी दिलं. म्हणून बायबल सांगतं धार्मिक देतो आणि हाताला आखूड करत नाही, हाताला आवरून धरत नाही, हाताला सगळं हाताने पेरणी करतो, यासाठी की देवाचं कार्य, देवाची महिमा देण्याच्या द्वारे तुमच्या आणि माझ्या कुटुंबात, घरात आणि क्षेत्रात जे आर्थिक आहे त्या क्षेत्रामध्ये प्रभूचं राज्य, प्रभूचं नियंत्रण, प्रभूचा अधिकार त्यावर यावा, यासाठी मोठ्या विश्वासाने हर्षित मनाने रडत देणं पडतं. म्हणून नाही तर आनंदाने, कारण धार्मिक देतो, हात आखूड करत नाही, सगळं हाताने देतो, देव त्याच्या हाताला बरकत आणि ब्लेसिंग देतो. आणि सुही वेळ आहे आपण देवाच्या राज्यामध्ये आपल्या उत्तमातलं उत्तम भंडार पेरूया. जर काही लोकांना आपला डावा भाग किंवा काय आशीर्वादाचं अर्पण पेरायचं आहे, तुम्ही पॉकेट घ्या, त्यामध्ये तुमचं ब्लेसिंग म्हणून नाव टाकून त्यामध्ये तुम्ही जर ब्लेसिंग जर तुमचं असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि या सगळ्या गोष्टीच्या द्वारे परमेश्वर पिता देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद करून याचे आपले गीत होत असताना आपण देवाला गौरव देऊ. Do not disturb mode is on. Phone वगैरे. एक गीत होत असताना आपण या सगळ्या अर्पण घेऊया आणि देवाला आपण गौरव देऊया. सुस्मित आहेत त्याकडे येतील आणि आता अर्पणासाठी ते प्रार्थना करतील. सगळेजण आपल्या डोळे बंद करूया आणि देवाला बोलूया. धन्यवाद येतो राजा परमेश्वरा तुझ्या वचनास
परमेश्वरा राजा, आज जे काही ऑफरिंग कलेक्ट झालेले बाप्पा, हे ऑफरिंग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी कामी येईल असं महान कार्य तू कर राजा. ज्यांनी दिलंय परमेश्वरा बाप्पा, त्याला 100 पट देण्यास प्रभू तू समर्थ आहेस बाप्पा, असा आम्ही विश्वास ठेवतो राजा. जे देऊ शकले नाही राजा, त्यांना देणारा तू बरं माझ्या. तुला धन्यवाद देते परमेश्वरा राजा, धन्यवाद देते, तुझे उपकार मानते माझ्या प्रभू. सगळी प्रार्थना मी येशूच्याच नावात मागते. Amen. Thank you, Jesus. Thank you. या सण आपण प्रभू वचनामध्ये जाणार आहोत. जसं शास्त्र वचनात म्हटलं आहे, ज्या रात्री प्रभूला धरून देण्यात आलं त्याने भाकर घेतली, आभार मानले आणि ते भाकर घेऊन त्याने ते भाकर मोडली आणि शिष्यांमध्ये त्याची वाटणी केली आणि म्हटलं, हे माझं शरीर आहे, तुमच्यासाठी आहे, त्याच्या स्मरणार्थ तुम्ही आणि मी ते घ्यावं. हालेलुया. जसं आता सुंदर शरीराविषयी पासून आता शिकवलं की आपण सगळेजण सगळे मिळून प्रभूचे शरीर आहोत आणि हे एक प्रभूचं आपलं शरीर आहे. येशू ख्रिस्ताने म्हटलं, जो कोणी खातो त्याच्यामध्ये जीवन राहतं. हालेलुया. आणि उत्तम खाद्य आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि जो त्याच्या शरीराला खातो, जो त्याच्या आपल्या लहूला पितो, शास्त्र वचनात म्हणलंय, तो त्याच्यामध्ये राहतो, प्रभू त्याच्यामध्ये राहतो आणि एकता त्यांच्यामध्ये राहते. चर्च या नात्याने, आपण मंडळी या नात्याने एकत्र जमून त्याच्या फेलोशिप मध्ये त्याच्या स्मरणार्थ आपण हे घेत असताना आपण त्याच्या मरणाची घोषणा करतो की प्रभू माझ्यासाठी मेला, तो पुन्हा ढगावर बसून मला न्यायला येणार आहे. या स्मरणार्थ आपण घेत असताना वचनात एक सूचना दिली आहे. असं म्हटलंय की म्हणून मनुष्याने आत्मपरीक्षण करावं, मग त्या भाकरीतून घ्यावं आणि मग त्या प्याल्यातून प्यावं. क्षणभर आपण आपले डोळे बंद करूया, स्वतःचं आत्मपरीक्षण करूया. ज्या लोकांना घ्यायचंय ते लोक आपल्या गुडघ्यावर येऊन प्रार्थना करतील आणि मग या विधीकडे, या भाकरीकडे, या प्रभूच्या मेजाकडे येतील. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. आणि जसे आपण आत्मपरीक्षण करत आहोत, आपल्यामध्ये कॅप्टन गायकवाड आहेत, ते प्रार्थना करतील छोटीशी त्यासाठी. आपण आपलं आत्मपरीक्षण करूया. परमेश्वरा, आज मी तुला शरण येत आहे. तुझ्या चरणाजवळ आम्ही नतमस्तक होत आहोत देव बापा. आम्ही मानव आहोत देव बापा, आमचे नेत्र फक्त बाह्य स्वरूप पाहतात, परंतु अंतःकरण पारखणारा परमेश्वर तू आहेस. येशू तूच अल्फा, तू ओमेगा देव बापा, तू प्रारंभ, तू शेवट. प्रभू आज मी तुला शरण येतो, तुझ्या चरणात जवळ येतो देव बापा. तुझ्या समक्षते तू उभं राहत असताना देव बापा, तू आम्हाला अंतर्बाह्य ओळखणारा परमेश्वर आहेस देव बापा. आज अब्बा पिता म्हणून तुला हाक मारतो देव बापा, स्वतःला समर्पित करतो देव बापा तुझ्या चरणावरती. ये प्रभू, या समयी माझ्या पामराला, या पातकेला स्पर्श कर. आमेन. टच एव्हरीवन ऑफ जीसस. ओ देवाधीश, क्लीन्स अस, make me pure. We adore you now. We commit ourselves. परमेश्वर मला शुद्ध कर, माझं अंतःकरण तुला आवडणार कर. जीवन जगत असताना देव बाबा अनेक वेळेला आम्ही चुकतो, बहकतो, आम्ही शुद्ध होतो. म्हणून राजा आजच्या दिवशी तू मला अंतर्बाह्य शुद्ध कर. त्या दाविदाने केलेल्या प्रार्थनेप्रमाणे आज मी प्रार्थना करतो, दाविद महाराजाप्रमाणे. हे परमेश्वरा, मला येशूने धू, मला निर्मळ कर. परमेश्वरा, मला तयार कर तुझ्या सेवेसाठी. माझे लटपटणारे गुडघे स्थिर कर. मला तुझ्या चरणावरती समर्पित होत असताना तू शक्ती आणि सामर्थ्य दे. जी गोष्ट आज मी ग्रहण करणार प्रभू परमेश्वरा, त्याद्वारे दे बापा तू माझं जीवन बदलत आहेस. तुम्हाला या समयी तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक करणार आहेस. तू माझ्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करणार आहेस. तू अद्भुत दार माझ्यासाठी उघडत आहे. त्यासाठी तू मला तयार कर. माझ्या मनाची तयारी होऊ दे. प्रभू परमेश्वरा, मी आजूबाजूला पाहू नये, मी कुणाचा विचार करू नये, तर दे बापा मी केवळ आणि केवळ तुझ्या दिसणाऱ्या स्वरूपाकडे यावं. जे माझं अंतर्मन तुला पाहत आहे प्रभू परमेश्वरा, जे माझे अंतर्मन तुला ओळखत आहे, ज्या माझ्या मनाला तुझ्याकडे येण्याची उकळी फुटत आहे. हरणी जशी पाण्यासाठी तप ललपते, तसा हे परमेश्वरा माझा जीव तुझ्यासाठी ललपत आहे. राजा, मला तुझ्या जवळ येऊ दे.
मला नकारू नको, मला जवळ घे दे बापा. प्रभू परमेश्वरा, माझ्या झालेल्या चुका अपराधाची मोजणी तू करू नकोस. तर दे बापा, मज पामरावर दया कर, माझ्यावर कृपा कर. मी जन्माचा पापी आहे देवा, तुला सोडून तुला बळकून वागतोय. येशू, माझं जीवन बदल. ये प्रभू, मला स्पर्श कर. ओ होली स्पिरिट, कम एंड टच मी, चेंज मी. ओ धन्यवाद प्रभू, मला स्पर्श कर, माझं जीवन बदल. प्रभू, आज मी तुला समर्पित होत आहे. तुझ्या बहुमोल सेवकाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. त्यांनी तुझा अभिषेक आम्हाला सांगितला, तुझा अभिषेक आम्हाला दाखवला. त्या अभिषेकासाठी तयार कर. आहोत तसे तुझ्या हातात समर्पित आहोत. सर्व गुन्हा अवगुणासह तुझ्या चरणाजवळ येतो. सर्व अपराधी अंतःकरण घेऊन तुझ्या चरणाजवळ येतो. प्रभू, मला शुद्ध सर्व प्राणी कारणारा प्रभू येशू, याच्या गोड आणि प्रिय नावात करतो म्हणतो आहे. यामध्ये भाग घेण्यासाठी आपण जे यामध्ये भाग घेऊ इच्छित आहेत त्यांनी आपल्या पायावर उभं राहून या लाटकडे यावं. आपण देवाला गौरव देऊ. प्रथम स्त्रियांना विनंती करतो, तुम्ही या भागामध्ये प्रभूषामध्ये भाग घेण्यासाठी तुम्ही पुढे यावं. लवकर फास्ट पुढे आहे. आणि कुणी लगेच घेणार नाही. आपण सगळेजण एकत्र सगळ्यांना भेटल्यावर छोटीशी प्रार्थना करून आपण सगळेजण एकत्र घेणार आहोत. हातात घेऊन गुडघ्यावर घेऊन प्रार्थना करा.